राणी लक्ष्मीबाई मंडई येथील पाणीपुरवठा लाईनवरील व्हॉल्व्ह खराब झाल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहू लागलं आणि काही वेळातच परिसरातील रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलं। राणी लक्ष्मीबाई मंडई येथील पाणीपुरवठा लाईनवरील व्हॉल्व्ह खराब झाल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहू लागलं आणि काही वेळातच परिसरातील रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलं। या घटनेमुळे दत्त चौक, झुंजेबोळ, लक्ष्मी मंडई परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला। पाण्याचा दिवस असतानाही अनेक घरांमध्ये पाणी पोहोचू शकलं नाही। आधीच पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांमध्ये यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत महापालिकेच्या कारभारावर टीका केली। एकीकडे नागरिकांना थेंब थेंब पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे आणि दुसरीकडे हजारो लिटर पिण्याचं पाणी रस्त्यावर वाहून जात आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली। बाटले वाले के बाजू ये जो है पाइपलाइन है, वाल है, इसमें अभी तक कम से कम 10 से 15 बार फूटा। उसको बनाते जाते महीने 2 महीने में फूटता, पूरा ट्रैफिक जाम, पूरी दुकानें बंद। कितने बार भी काम करो ये काम रुकता। ये काम जो है ना, लॉकडाउन जब से चालू अभी तक इसका काम पूरा नहीं हुआ। ये प्रशासन इसका काम करके देना पूरा है क्या? आज पानी नहीं आया, पूरा पानी बाहर जा रहा। लोग 8-8 दिन 15-15 दिन पानी नहीं आता। ये जो है ना पानी, इतना पानी वेस्ट जा रहा, पूरा पानी भर गया इधर। अधिकारी देखने को कल आकर देख कर गए, खाली परसों आए देख कर गए। ये काम क्या हो रहा नहीं, पूरा वाल फूट गया इसका। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख महेश धाराशिवकर यांनीही घटनास्थळी भेट देत महापालिका प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला। पाणी पुरवठा यंत्रणेची तातडीनं दुरुस्ती करून नागरिकांना नियमित पाणी पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली। लक्ष्मी मार्केट, झुंजेबोळ, पाणीवेस परिसरात आज पाण्याचा दिवस आहे, परंतु दुष्काळात 13वा महिना महापालिकेनं आणलेला आहे। आपण पाहताय मागं की पाण्याचं तळं ऐन उन्हाळ्यात महापालिका निर्माण करू शकलेली आहे सोलापुरात। अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांचा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी निषेध करतो।